राष्ट्राय स्वाहा. नमस्कार, मी शरद पोंक्षे. राष्ट्राय स्वाहामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. असत्यमेव जयते लेखक अभिजित जोग यांच्या पुस्तकावरची ही मालिका. सोमनाथाचं मंदिर मोहम्मद गझनींनी तोडलं, फोडलं. आपण कोणी कुठलाही त्याच्याबद्दल विरोधच केला नाही. म्हणजे तो आला, त्यांनी मंदिर फोडलं, तोडलं, मशीद उभी केली, मूर्त्या फोडून टाकल्या आणि तो विजयाच्या उन्मादामध्ये निघून गेला असं आपल्याला शिकवलं जातं. पण खरं तसं नाही आहे. संघर्ष प्रचंड झालेला आहे. हिंदूंनी प्रचंड संघर्ष केलेला आहे. हिंदूंनी असा जाज्वल्य प्रतिकार केलाय की मुसलमानांचा टिकाव लागेना. खरा इतिहास या पुस्तकामध्ये लिहिलेला आहे. असत्यमेव जयते. मुद्दामहून मला ज्या इतिहासाचं जे वाटोळं करून मुस्लिम इतिहासकार, मग नंतर डावे इतिहासकार यांनी जे काही आपल्या इतिहासाचं, हिंदू संस्कृतीचं विद्रुपीकरण करून टाकलंय, त्याच्यावर प्रकाश टाकणारं हे पुस्तक आहे. म्हणून त्यातले काही उतारे मी फक्त वाचून दाखवतो. सोमनाथाच्या बाबतीमध्ये हिंदूंनी असा जाज्वल्य प्रतिकार केला की मुसलमानांचा टिकाव लागेना. शेवटी थकून त्यांनी तात्पुरती माघार घेतली. दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा लढाई झाली. गझनीचे सैन्य जितक्या आवेशाने मंदिराच्या भिंतींवरती चढण्याचा प्रयत्न करत होते, तितक्याच निर्धारानं वेड्यामध्ये अडकलेले हिंदू त्यांना खाली ढकलून देत होते. मंदिराचं शेवटपर्यंत संरक्षण करण्याच्या निश्चयाने ते भारलेले होते. दुसरा दिवस पहिल्यापेक्षाही अधिक अपयशी ठरला. तिसऱ्या दिवशी मूर्तीपूजकांची नवी कुमक पोहोचली आणि तिनं लढाईमध्ये उडी घेतली. शेवटी स्वतः महमूदने सूत्र हातात घेतली. आता संघर्षाची तीव्रता अधिकच वाढली. विजय अजूनही त्याच्या दृष्टिक्षेपामध्ये येत नव्हता. महमूद शेवटी घोड्यावरून खाली उतरला, जमिनीवर डोकं टेकलं आणि अल्लाची मदत मागितली. खोंड मीर हा इतिहासकार त्याचं वर्णन करताना म्हणतो, जशी हिंदूंची फळी फुटू लागली तसं या अज्ञानी भक्तांचे जथ्थे सोमनाथाला मिठी मारून रडू लागले. हातात जे शस्त्र मिळेल ते घेऊन पुन्हा पुन्हा लढू लागले. असे 100-200 नाही, 50,000 मूर्तीपूजक मंदिराभोवती मरून पडलेले होते. आपल्या श्रद्धास्थानाच्या रक्षणासाठी 50,000 भक्तांनी मृत्यूला कवटाळल्याची अशी घटना जगाच्या इतिहासामध्ये सापडणं कठीणच आहे. ही विखारी धर्मांधता आणि विकृत द्वेष भारतानं तोपर्यंत कधीही अनुभवलेला नव्हता. महमूदला आता परतीचे वेध लागले होते. त्यामुळे सोमनाथाला फार दिवस मुक्काम न करता तो परत निघाला. पण सोळंकी राजवटीचे सैन्य आता पुरेशा तयारीनिशी त्याची वाट अडवून उभे होते. इतिहासकार गर्दीजी लिहितो, हिंदूंचा बादशाह परमदेव त्याच्या वाटेत आपल्या सैन्यासह उभा होता. आपल्या विजयाचे पराभवात रूपांतर होऊ नये म्हणून त्याने आपला मार्ग गझनीने बदलायचं ठरवलं. जाताना त्याच्या सैन्याचे पाणी न मिळाल्यामुळे तसंच सिंधमधील जाटांच्या हल्ल्यामुळे खूप मोठे नुकसान झाले. इस्लामच्या कित्येक सैनिकांना आपले प्राण गमवावे लागले. शेवटी कसेबसे मुलतानला पोहोचून सैन्य गझनीकडे रवाना झाले. डॉक्टर PL भाटी यांच्या मतानुसार गर्दीजीने उल्लेख केलेला परमदेव म्हणजे चालुक्य राजा भीम नसून परमार राजा भोज असावा. कच्छच्या अवघड वाटेने मुलतानला निघालेल्या महमूदने 2 स्थानिक तरुणांना वाटाडे म्हणून नेमलं. त्याने महमूदच्या सैन्याची दिशाभूल करून 3 दिवसांच्या प्रवासानंतर त्यांना वाळवंटामध्ये अशा ठिकाणी नेऊन सोडलं जिथे पाण्याचा एकही थेंब किंवा गवताचं एकही पान दृष्टीपथात नव्हतं. महमूदने त्यांना जाब विचारला. त्यांनी उत्तर दिलं. उत्तर आहे का, आमच्या राजाच्या आज्ञेवरून आम्ही हे जोखमीचं काम हाती घेतलेलं आहे. आमच्या सोमनाथाच्या चरणी आम्ही आमचं आयुष्य वाहिलेलं आहे. खुशाल आम्हाला मारून टाका, पण आता तुमच्या समोर समुद्र आहे आणि मागे हिंदुस्थानचं सैन्य आहे. एकही माणूस तुमचा जिवंत जाणार नाही. परतीच्या प्रवासामध्ये महमूद सैन्याचे हे हाल चालुक्य राजा भीम पहिला यांच्या योजनेमुळे झालं. तो स्वतः जैसलमेर जवळ आपलं सैन्य घेऊन तयारीत थांबलेला होता. पण महमूद वेगळ्या मार्गाने मुलतानला पोहोचल्यामुळे त्याला चालुक्य सैन्याचा सामना करावा लागला नाही. अशा प्रकारे सोमनाथचा विध्वंस कुठल्याही प्रतिकाराविना झाला. हा आजवर आपल्याला शिकवला गेलेला इतिहास
संपूर्ण चुकीचा आहे. मंडळी, अभिजित जोगांनी अत्यंत अभ्यासपूर्ण हे असत्यमेव जयते पुस्तक लिहिलेलं आहे. जरूर वाचा. सदैव पराभूतांचा इतिहास आपल्याला शिकवला. असं शिकवलं गेलं की आम्ही भारतीय सगळे पराभूत. अजिबात नाही. आम्ही लढलोय, आम्ही निकराची झुंज दिली प्रत्येक क्षणी, आणि आम्ही विजयी पण झालोय. ऐकूया पुढच्या भागात असत्यमेव जयते. नमस्कार. राष्ट्राय स्वाहा.